ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन म्हणजे स्मॉल जी. हां, तर आता इथे आपण स्मॉल जी आणि कॅपिटल जीचं काय रिलेशन आहे ते बघणार आहोत आणि स्मॉल जीची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. We can calculate value of small g by using Newton's universal law of gravitation for an object of mass m situated at a distance r from center of the earth. The law of gravitation gives capital F is equal to capital G mm अपॉन कॅपिटल आर स्क्वेअर. म्हणजे इकडे हा मुलगा उभा आहे, एम आहे त्याचं मास, अर्थचं मास कॅपिटल एम आहे, रेडियस त्याचं कॅपिटल आर आहे. तर फॉर्म्युला काय होईल? जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. पण त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे तो हा जो फोर्स आहे इट इज सेम ॲज वेट, म्हणजे दिस इज सेम ॲज एफ इक्वल टू एम जी, वेअर एम इज मास ऑफ दिस बॉडी. तर म्हणजे काय, एम जी इज इक्वल टू जी कॅपिटल एम एम अपॉन आर स्क्वेअर. मग एम एम कॅन्सल झाला तर स्मॉल जी ची व्हॅल्यू काय होईल? कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. तर आता अर्थचं रेडियस आहे ना ते आपल्याला माहिती आहे आणि अर्थचं मास पण माहिती आहे. अर्थचं मास आहे 6 × 10⁻²4 आणि अर्थचं रेडियस आहे 6.4 × 10⁻6. त्याबरोबर जी ची पण व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपण स्मॉल जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो आणि ती व्हॅल्यू येते 9.77 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. पण आपण जनरली 9.8 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर अशी त्याची व्हॅल्यू धरतो. तर हे झालं डेरिवेशन की जी आणि कॅपिटल जी ह्यांच्यामधलं काय रिलेशन आहे. जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर, हे लक्षात ठेवायचं. तर आता तेच इकडे फॉर्म्युला सगळे एकत्र लिहिले आहेत. तर काय काय लक्षात ठेवायच्या आहेत गोष्टी, ह्याच्यामधली कुठलीही फिल इन द ब्लँक्सला येते आणि ती पाठ करायची. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कॅपिटल जी, त्याची व्हॅल्यू काय? 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर के जी स्क्वेअर. म्हणजे इकडे स्लॅश येते, के जी स्क्वेअर लक्षात घ्या. मास ऑफ द अर्थ कॅपिटल एम 6 × 10⁻24 kg. रेडियस ऑफ द अर्थ कॅपिटल आर 6.4 × 10⁻6 मीटर्स. स्मॉल जी आणि कॅपिटल जी आणि एम आणि आरचं काय रिलेशन आहे? स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी एम अपॉन आर स्क्वेअर. त्याच्यावरून जी ची किंमत कॅल्क्युलेट झाली आहे, ती 9.8 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर होते ऑन अर्थ सरफेस. युनिट ऑफ जी इन एसआय सिस्टम इज मीटर्स पर सेकंड स्क्वेअर आणि जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर आहे. ही खूप महत्वाची स्लाइड आहे आणि ह्याच्यावरून फिल इन द ब्लँक्स येऊ शकतात. आता आपण ह्या फॉर्म्युलानी जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली 9.8 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. पण ही व्हॅल्यू बदलते, 3 गोष्टींमुळे ही व्हॅल्यू बदलते. ओके, तर पहिल्या कुठल्या गोष्टीमुळे बदलते ती व्हॅल्यू? कारण पृथ्वीचा शेपमुळे ती व्हॅल्यू बदलते. कशी बदलते ते आपण बघूया. आता तुम्ही ही पृथ्वी बघितली, अर्थ, तर वरती जरा चपट आहे, पोल्सला चपट आहे आणि इक्वेटरला ती अशी लांब आहे. म्हणजे इथलं रेडियस घेतलं तर हे छोटं आहे आणि इथलं रेडियस मोठं आहे. त्यामुळे ह्या इकडे बघितलं ना तर इकडे हे जे रेडियस स्मॉलेस्ट असल्यामुळे इथे ॲट पोल्स व्हॅल्यू इज 9.83 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे सगळ्यात जास्त असते. आणि इक्वेटरचं मॅक्झिमम रेडियस असतं ना तेव्हा जी ची व्हॅल्यू स्मॉलेस्ट असते. तर जी ची व्हॅल्यू किती असते इक्वेटरला? 9.78 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे जी ची व्हॅल्यू आहे ना ही या दोन आकड्यांमध्ये असते, 9.78 आणि 9.83. पृथ्वीवरती जी ची व्हॅल्यू या दोन आकड्यांच्या मध्ये असते आणि आपण ती नेहमी 9.8 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर घेऊन कॅल्क्युलेट करतो. किंवा जर गणित दिलेलं असेल तर जी ची व्हॅल्यू तुम्हाला त्या तिकडे सांगतात की ही एवढी एवढी जी ची व्हॅल्यू धरा. तर पहिली गोष्ट कुठली लक्षात ठेवायची, तर शेप. हे शेप ऑफ द अर्थ आहे, हे जी ची व्हॅल्यू
शेप ऑफ द अर्थमुळे जीची व्हॅल्यू बदलते. ही फर्स्ट थिंग. दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची की जसे जसे आपण वर 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 जात जातो पृथ्वीवरून तशी जीची व्हॅल्यू बदलत जाते. आता इकडे तुम्ही बघा, इथे हा मुलगा उभा आहे तेव्हा हे रेडियस एवढं आहे. आता वर गेलं तर हे R1 इन्क्रीज होईल. R1 इन्क्रीज झालं का जीची व्हॅल्यू कमी होणार. तर जसा तो आणखीन 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 वर होत जाईल तसा जीची व्हॅल्यू कमी 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 होत जाते. तर सरफेस ऑफ द अर्थला आपण जीची व्हॅल्यू 9.83 धरतो. जरा आणखीन वर 9.8 मग आणि वर 36.6 किलोमीटर हाईटवर गेल्यावरती 9.77 होते. अजून वरती तुम्ही जर गेलात का जिकडे रॉकेट्स वगैरे आहेत तिकडे 400 किलोमीटर्स ह्या हाईटवर गेलात तर जीची व्हॅल्यू 8.7 होते. आणि वरती सॅटेलाइट वगैरे आहेत म्हणजे 35,700 किलोमीटर एवढ्या हाईटवर गेलात तर जीची व्हॅल्यू ऑलमोस्ट 0.225 होते. म्हणजे जसं पृथ्वीवरून आपण वर 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 जात जातो ना तसं त्याचा जोर आहे, त्याचं जे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आहे त्याची व्हॅल्यू कमी कमी होत जाते. तर दुसरी गोष्ट ज्यामुळे जीची व्हॅल्यू चेंज होते ती काय, अल्टिट्यूड किंवा हाईट. जी डिक्रीजेस ॲज वी गो हायर. ओके. आता अजून एक तिसरी गोष्ट आहे ज्यामुळे जीची व्हॅल्यू बदलते ती म्हणजे डेप्थ. म्हणजे आता जर तुम्ही पृथ्वीवरून खणत खणत गेलात ना खाली तर काय होईल, आर कमी 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 होत जाईल ना, रेडियस कमी कमी होत जाईल. तर रेडियस कमी झालं का जीची व्हॅल्यू वाढत जाणार. बरोबर. तर एका पॉइंटला आणि कमी होईल. सो ॲज वी गो डाऊन द अर्थ आर इफेक्टिव्ह रेडियस ऑफ द अर्थ डिक्रीजेस. एम इफेक्टिव्ह मास ऑफ द अर्थ ऑल्सो डिक्रीजेस. पण इकडे एम पण डिक्रीज होते बघा. अर्थचं मास जे आहे ते पण डिक्रीज होणार आहे. ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट इट ऑलमोस्ट बिकम झिरो. आणि एका पॉइंटला अर्थचं मास तर झिरो होईल तर सेंटर ऑफ द अर्थला जीची व्हॅल्यू झिरो आहे. सेंटर ऑफ द अर्थला जीची व्हॅल्यू झिरो आहे. द व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी म्हणजे जीच्या व्हॅल्यू मधला बदल कशामुळे होतो, 3 गोष्टींमुळे होतो. शेप, अल्टिट्यूड आणि डेप्थ. शेप म्हणजे काय, पोलला नॉर्थ पोल साऊथ पोलला 9.832 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर असतं. इक्वेटरला 9.78 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर असतं. अल्टिट्यूड जशी इन्क्रीज होत जाते, हाईट जसं म्हणजे पृथ्वीपासून जसे वरवर व्हायला जातात ना तसं जी कमी होत जाते. अल्टिट्यूड इन्क्रीजेस, व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. आणि त्याचप्रमाणे डेप्थला खाली 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 झाल्यावरती काय होतं, मास आहे ना ते डिक्रीज होतं आणि इफेक्टिव्ह रेडियस पण डिक्रीज होतं, पण मास कमी 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 होत झिरो होतं. त्यामुळे जीची व्हॅल्यू डेप्थला पण डिक्रीज होते आणि अल्टिट्यूडला पण डिक्रीज होते. हे लक्षात ठेवायचं. याच्यावरती हा पण फेवरेट टॉपिक आहे, व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ जी. ह्याच्यावर प्रश्न विचारतात. Value of G varies based on the following. Along the surface of the earth. Earth is not perfectly spherical. It is bulged at the equator. जे इक्वेटरला फुगलेलं आहे. Flattened at the pole. म्हणजे पोल वरती फ्लॅट आहे ड्यू टू इट्स रोटेशन. Radius is highest at the equator and least at poles. The value of G is highest at poles, 9.832 meters per second square. Value of G is least at equator, 9.78 meters per second square. Change with height. As height increases, value of G decreases. The change is negligible for height smaller than radius of the earth. Change in depth. As depth increases, value of G decreases. This is because as we go inside the earth, mass under consideration decreases, hence value of G decreases. म्हणजे काय समजून घेऊया. जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फक्त ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुअन्स खाली खाली पडतं ना त्याला फ्री फॉल म्हणतात. आता इकडे ही बाई आहे, हिने विमानातून उडी मारली, ती फक्त ग्रॅव्हिटीने खाली खाली येते तर त्याला फ्री फॉल म्हणतात. फ्री फॉल. Whenever an object moves under the influence of force of gravity alone, it is said to be falling freely and its motion is called a free fall. Free fall is possible. केव्हा केव्हा पॉसिबल होतं,
ऑब्जेक्ट इज फॉलिंग इन व्हॅक्यूम, म्हणजे जिकडे एअर रेझिस्टन्स नसेल ना तरी सुद्धा फ्री फॉल होऊ शकतं. द ऑब्जेक्ट इज ड्रॉप नियर द surface of the earth and the air resistance is negligible. In space, if an object moves only under influence of planet or star's gravity, म्हणजे फ्री फॉल केव्हा 3 केसेसमध्ये होतं, व्हॅक्यूममध्ये होतं, सरफेस ऑफ द अर्थला होतं आणि स्पेसमध्ये होतं. ग्रॅव्हिटीच्या बाहेर जायचं असेल, रॉकेट बघा पृथ्वीवरून उडून एकदम चंद्रावर जातं किंवा मार्सवर गेलंय, तर तुम्हाला खूप जोरात जायला पाहिजे आणि हा ग्रॅव्हिटीचा फोर्स आपल्याला म्हणजे त्या फोर्सवर आपल्याला मात करायला पाहिजे. द एस्केप वेलॉसिटी इज द मिनिमम स्पीड नीडेड टू लिव्ह प्लॅनेट्स ग्रॅव्हिटी विदाउट मोर पुशिंग. Earth's escape velocity is about 11.2 kilometers per second. ओके, तर अर्थच्या ग्रॅव्हिटीतून तुम्हाला जर रॉकेट जोरात बाहेर पाठवायचं असेल ग्रॅव्हिटीच्या बाहेर, तर 11.2 किलोमीटर्स पर सेकंडनी पाठवायला लागतं. एस्केप वेलॉसिटी डज नॉट मीन लिव्हिंग द ॲटमॉस्फिअर, इट मीन्स लिव्हिंग ग्रॅव्हिटी. इट इज द मिनिमम स्पीड, एनी एक्स्ट्रा स्पीड इज ऑल्सो इनफ, म्हणजे हा मिनिमम आहे, ह्याच्यापेक्षा 12 झालं तरी ते ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाईल. इफ यू आर फास्ट इनफ ग्रॅव्हिटी कॅन नॉट पुल यू बॅक. तर एस्केप वेलॉसिटीचं हे डेफिनेशन आहे, हे पाठ करायचं. मिनिमम इनिशियल वेलॉसिटी नीडेड बाय अन ऑब्जेक्ट प्रोजेक्टेड टू ओव्हरकम अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड नॉट फॉल बॅक ऑन द अर्थ इज कॉल्ड एस्केप वेलॉसिटी. ओके, आता एस्केप वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? स्क्वेअर रूट ऑफ 2gm अपॉन आर. आता gm अपॉन आर ह्या इकडे तेच कॅल्क्युलेट केला, आपला फॉर्म्युला आहे ना स्मॉल जीचा, तो वापरून हे स्क्वेअर रूट 2 स्मॉल जी आर लिहिलाय. म्हणजे आयदर एस्केप वेलॉसिटी अशी लिहू शकता, हा फॉर्म्युला आहे किंवा हा फॉर्म्युला आहे. एस्केप वेलॉसिटी ऑन द अर्थ इज 11.2 किलोमीटर्स पर सेकंड. आणि मूनवरची काय, मूनवरची ग्रॅव्हिटी 1/6 आहे ऑलमोस्ट, तर 2 ते पटकन कमी स्पीडनी ग्रॅव्हिटीच्या बाहेर जाऊ शकतं, 2.37 किलोमीटर्स पर सेकंड.